हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये. आणि आता जे आहे हा आहे चणा, आणि याला आम्हाला चण्याची डाळ बनवायची आहे घरच्यासाठी, त्यामुळे याला भिजवून घेतलेलं आहे. आणि आता याला उन्हामध्ये छान वाळवून घेणार आहे. आणि त्यानंतर हे झाले, वाळून झाले थोडेसे, की मग याला डाळ करायसाठी पाठवायचं आहे. जवळपास 1 ते 1.5 तास चण्यांना छान भिजू घालून घेतलेलं होतं. थोडे फुटले ते, त्यांना आता वाळू घालायचं होतं. तर मी टेरेसवरती जाऊन राहिलेली आहे. मागे जो आहे तो हायवे आहे, आणि चण्यांना भिजू घातल्यानंतर असं टोपलीमध्ये बाहेर काढून घेतलेलं आहे. टेरेसवरती छान एक कापड हातरून घेतलेलं आहे, आणि भिजलेले जे चणे आहे असं टोपलीमध्ये त्यांना आधी काढून घेतलेलं होतं. त्यामधलं पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर त्यांना असं छान चादरवरती पसरवून घ्यायचं होतं. कारण की घरामध्ये म्हणजे घरामध्येच चण्याची डाळ बनवायची आहे, तर ही प्रोसेस करावी लागते. डाळ तर घरामध्ये बनत नाही आहे, ती तर मशीनमध्येच लावून आणावी लागते. पण तिला लावून आणण्यासाठी आधी ही प्रोसेस करावी लागते. चण्यांना छान भिजू घालून त्यांना नंतर मग छान असं पूर्ण कोरडं वाळू घालावं लागते. चांगले चणे वाळल्यानंतरच डाळ ही खूप चांगली बनत असते. तर अशा प्रकारे आज अक्षय तृतीयेचा दिवस होता, आणि हे सकाळचं हे काम राहिलेलं होतं, तर हे काम आधी करून घ्यायचं होतं. डाळ बनवायची प्रोसेस करायची होती, तर त्यामुळे आता चणे मी छान प्रकारे वाळून घातलेले आहे. आणि त्यानंतर शेतामध्ये गेलेली होती शिवांसोबत. आम्हाला लोणच्यासाठी आंबे आणायचे होते, तर त्यामध्ये शिवांची थोडीशी बडबड सुरू होती. तर तो 2.5 वर्षाचा आहे, तर असा खूप काही जास्त बोलत नाही आहे. तरी तो मधामध्येच असं छोटंसं आपलं काहीतरी बडबड बडबड करून राहिला होता. तर मग मी त्याचं जे बोलणं आहे ते शूट केलेलं आहे, आणि मला ते जे बोलत आहे तो ऐकून मस्त हसू येत होतं. त्यामुळे छान वाटत होतं, की मस्त तो छान हाय म्हणून राहिलेला आहे, आणि काहीतरी वेगळंच विचित्र असं काहीतरी बोलून राहिलेलं आहे. तर छान वाटत होतं. काही समजायचंही नाही तुम्हाला. तर हे आमच्या काकाजीच्या शेतामधलं आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडांना खूप सारी आंबे लागलेली आहे. लोणच्यासाठी आम्हाला आंबे आणायचे होते, तर आम्ही शेतामध्ये आलेलो होतो, आणि शिवाजीचे पप्पा हे आंबे तोडून राहिलेले आहे. आणि आमच्या दोघांची बडबड जी सुरू होती. आणि आज अक्षय तृतीयेचा दिवस असल्यामुळे सकाळची माझी दारापुढची जी रांगोळी आहे ती काढून झालेली होती. तर माझी आता आंघोळ झालेली आहे, आणि मी पूजा करणार आहे. पूजानंतर आता माझी देवांची पूजा झालेली आहे, आणि मी माझी पूजा रोजची पूजा कशी करते तुमच्याशी आधीच मी शेअर केलेली होती. त्यामुळे पूजा तर झालेली आहे, आणि अक्षय तृतीयेचा दिवस असल्यामुळे पितरांना जे आपण जेवण देत असतो ते वगैरे सगळं झालेलं होतं. आणि त्यानंतर मग घरामध्ये जो आपला स्वयंपाक असते, ज्यामध्ये चण्याची डाळ आहे, आंबे आहे, आंब्याचा रस बनवायचा होता, तर ते वगैरे सगळं मी थोडंसं शूट केलेलं आहे. शिवांची बडबड पुन्हा सुरू होती. आणि आजचा व्हिडिओ जो आहे हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आज अक्षय तृतीया असल्यामुळे तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशी माझी ही घरामधली छोटीशी माझी पूजा, आणि आम्ही अशी सेलिब्रेट केली आमची अक्षय तृतीया. तुम्ही कशी केली कमेंटमध्ये नक्की सांगा.